श्री जगदंबा प्रसन्न. श्री भवानी मातापूर महात्म्य. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणपते. सर्व आधी तुझ वंदिते. महात्म रचना तुझ आळविते. श्री गजानना गणपती. तुझ वंदिते वागेश्वरी. मम जिव्हेवरी वास करी. महात्म रचना पूर्ण करी. तव कृपे मायगे. आता वंदिते कुलदैवता. तुझ देवा मल्हारी कांता. तुझ्या पदे नमिते माथा. अवतरला तू शंकरा. जगन्माता माहुरवासी. तैसी भवानी तुळजापुरासी. तूच कोल्हापुरी वसशी. घे धाव झडकरी. आता नमिते दत्तात्रयासी. अवतारलासी गाणगापुरासी. कृपा करावी या समयासी. महात्म्य रचना दिगंबरा. तू अससी जगन्माता. मज काय न्यून आता. दुर्गे तव रूप स्मरता. कार्यसिद्धी होतसे. अनंत कोटी ब्रह्मांडात. व्यापुनी उरली या जगतात. सर्वत्र तुझा वास सतत. शक्तिरूप तू अंबिके. शुंभ निशुंभ मधुकैठव भारी. त्रस्त केले देवादिकापरी. अवतार घेऊन या सत्वरी. संहारिले त्या दानवा. तू अनेका गुण देऊन. महिमा घेतला वाढवून. निमित्त मात्र माझे करून. जगदंबे जगन्माते. आता कथिते एक भक्ताते. श्रवण करावे आपण श्रोते. नमस्कारो निशोती आते. प्रारंभ करीतसे. रमेश नामे एक भक्त. राहतसे नंदी ग्रामात. न्यून नसे त्याच्या सदनात. असे सर्व संपन्नता. व्याधीचा त्रास त्याला. दाविले डॉक्टर वैद्यास. उलटले 6 मास. औषध लागू पडेना. व्याधीचे होईना निरसन. पोटात जाईना अन्नकण. आशा त्याची भार्या सगुण. चिंता करू लागली. कमी कशाची नाही मजला. चैन नाही मम जीवाला. काय करू व्याधी निवारणाला. मार्ग काही सुचेना. तये वेळी आले चित्तात. आली शारदेच्या दारात. विनविती झाली जोडून हात. जगदंबेसी शरण आली. देवी वदे शारदा रूपाने. नको करू चिंता व्याधी कारणे. भ्रताराची व्याधी होईल उणे. आणावे तयासी दरबारी. भ्रतारास घेऊनी आली दरबारी. अनन्य भावे जोडोनी करी. स्तवितसे जगदंबा वैखरी. चरणी लीन जाहली. डॉक्टर वैद्य नसे समर्थ. खर्चिलासे व्यर्थ अर्थ. स्तवावे व्याधी निवारणार्थ. प्रथम कुलदेवतेला. जा आता त्र्यंबकेश्वरी. विलंब ना लावा क्षणभरी. हरिहराते अभिषेक करी. अनुसरून मम आज्ञा. कृपासागर तो त्र्यंबकेश्वर. पावेल तोची जगदेश्वर. व्याधी निरसेल सत्वर. तयाच्या कृपेने. आला त्र्यंबकेश्वरा जाऊन. सांगितलेली सेवा करून. तेणेची व्याधी गेली जिरोन. परत येता सदनासी. म्हणे अगाध ईश्वर करणे. माझी व्याधी गेली जिरोनी. हर्ष झाला त्यांच्या समनी. तये वेळा सुजन हो. उपाय करिता अनेक जरी. देवन आठवता अंतरी. संकटे कैसी होतील दुरी. भक्तिभावी अभावे. जरी नसे कशास तोटा. काय जाईल ते शेवटा. व्यवसाय धंदा असावा छोटा. इच्छितसे अंतरी. तिने सांगितलेली सेवा केली. नोकरी त्याला लागून गेली. कृपा जगदंबेची झाली. पहा श्रोते तयावर. ऐसे अनेक गुण येती. तव तिचे चरण वंदिती. मनी श्रद्धाभाव ठेविती. निरंतर वांछिती दर्शना. असाच तिचा एक भक्त. गेला होता वेरुळात. तेथील पाहण्या लेण्याप्रत. सुप्रसिद्ध ज्या असती. श्री कृष्णेश्वराचे दर्शन घेतले. अभिषेक करावा मनी उमजले. परी येण्यापुरते उरले. दक्षिणा देण्यास पडले अपुरे. तव वदला एक ब्राह्मण. अभिषेक मी करीतो जाण. नका करू हो अनुमान. दक्षिणानंतर पाठवा. अभिषेक पूजा उरकून. आला गावी परतून. त्यासी न राहिली आठवण. दक्षिणा ती पोचविण्या. घडला असा प्रकार. पोट दुखतसे निरंतर. केले अनेक औषध उपचार. अतिसार तो थांबेना. या कारणे झाला क्षीण. उठणे बसणे झाले कठीण. तव पासून धरले अंथरुण. म्लान होऊन पडलासे. चुकल्या परी ताडितसे. तरी विघ्नात तारितसे. ममत्वाचे नाते ऐसे. तैसीच परंपरा रेणुकेची. आली शारदा रूपात. दर्शन देऊन स्वप्नात. नाही तुझ्या स्मरणात. वचन बोलली चाहली. आधी वाचा दत्त होता. मग सहजची विसरता. वाटते तुम्हा सहजता. चुकता तुम्ही येथेची. तरी आता ऐसे करी. वेरुळासी जाई सत्वरी. कृष्णेश्वरा अभिषेक करी. स्वास्थ्य तेव्हाची लागेल. तव वेरुळासी जाऊन. आला अभिषेक करून. व्याधी गेली निरसून. कृष्णेश्वर कृपेने. अशाच एका भाविकाला रेणुकेचा प्रत्यय आला. व्याधीमुक्त होण्याला सहाय्य झाली जगदंबा. या नंदीग्रामात शालिनीबाई राहत. गृहकाम करून सतत. सेवा करीतसे आईची. पायास तिच्या व्याधी जाण. तिचा पाय सुजला आतून. वैद्य डॉक्टर करी परीक्षण. व्याधीचे निदान होईना. जरी केले असे अनेक उपचार. न जाणता मुळात आजार. द्रव्य जरी खर्चिले फार. गुण कैसे येईल.
तव आली शारदेच्या सदनी, वंदन करती झाली भगिनी, आई रेणुकेच्या चरणी व्याधिमुक्त होण्याला. तव संचार झाला शारदेला, आज्ञा झाली शालिनीला, मम सेवा करी उपचाराला, व्याधिमुक्त होशील तू. आरंभ करिता सेवेचा, न देता थारा संशयाचा, गुण सत्वरी येऊ लागला, विश्वास दृढ झालासे. सेवा पूर्ण होता परी, व्याधीतून झाली बरी, आली चालत दरबारी शारदेच्या सदनासी. घेण्यास आईचा आसरा, अधिक बुद्धी विसरा, ब्रीद आईचे स्मरा, सानिध्य आईचे लाभेल. घरी येता कल्पतरू, सहज तराल भव सागरू, लाभेल तुम्हा आयुष्य मेरू, होईल सार्थक जन्माचे. असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया, निज कल्याण भावया, परिसावे श्रोते हो. दासी शुभदा विरचित श्री भवानी मातापुर महात्म्य, तारक हो भक्तांप्रत संकट समयासी. इति श्री भवानी मातापुर महात्म्य अष्टमोऽध्याय गोडहा. श्री जगदंबार्पणमस्तु. अष्टमोऽध्याय समाप्तः.